नमस्कार मित्रांनो, मी मनचलचल आज घेऊन आलोय एक रोमॅन्टिक आणि खूपच रोचक स्टोरी. नेहाची आणि आरव आणि मयूरची जबरदस्त स्टोरी आहे. शेवटपर्यंत पहा, पुढे जाऊ नका कारण स्टोरी मस्त आहे. चला तर सुरुवात करूया. माझं नाव आरव, वय 26 वर्ष, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नेहा माझी कॉलेज मधली मैत्रीण, तिचा बॉयफ्रेंड होता मयूर. पण नेहा आणि माझं नातं वेगळं होतं. ती मला सगळं सांगायची, तिचे सुख दुःख, तिची स्वप्न, तिची भीती. एक दिवस ती म्हणाली, आरव, तू फक्त मित्र नाहीस, तू माझी शांतता आहेस. त्या दिवशी मला कळलं की मी तिच्यापेक्षा जास्त तिच्यात हरवू लागलो आहे. आम्ही एका टेकडीवर जायचो. तिथे एक जुना दगड होता, फक्त दोघांना बसायला एवढी जागा. ती बाजूला बसायची, मी हळू तिच्याजवळ सरकायचो. सुरुवातीला ती थोडी दूर बसायची, पण हळूहळू तिचा हात माझ्या हाताला लागू लागला. एके दिवशी तिने स्वतःहून माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी थिजून गेलो. तिचे केस माझ्या गालाला घासले जात होते. मी हळू तिच्या कमरेवर हात ठेवला, अगदी हलकासा स्पर्श. ती बिडली नाही, तिने डोळे मिटले. तो क्षण आमच्या नात्याची पहिली पहाट होती. पाऊस सुरू झाला एकदम अचानक. आम्ही जवळच्या एका जुन्या खोलीत लपलो. ती थरथरत होती, थंडीने नव्हे तर भीतीने, किंवा कशाने तरी. मी माझा शर्ट काढून तिच्या खांद्यावर टाकला. तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आरव, मला घाबरवतंय, ती म्हणाली. कशाला, मी विचारलं. मयूरला कळालं तर, ती म्हणाली. मी तिचे दोन्ही हात हातात घेतले. मला काळजी नाही, तू सुखी असशील तिथे मी आहे, म्हणालो. तिने डोके हलवलं. तिचा विश्वास मला स्पर्श करून गेला. त्या दिवसापासून आम्ही अनेकदा भेटलो. प्रत्येक वेळी ती माझ्या कुशीत येऊन बसायची. मी तिचा कमरेवर हात ठेवायचो. तिची बोटं माझ्या बोटात गुंफत असे. कधी बोललो नाही, फक्त डोळ्यात बघितलं. एकमेकांच्या श्वासात हरवून गेलो. नेहा माझ्यात रमली होती, मी तिच्यात पण. तिच्या डोळ्यात एक दुःख होतं. मयूर तिला काही गोष्टीसाठी त्रास देत होता, थ्रिसम सारख्या गोष्टी. ती म्हणाली, आरो, मी त्याची वस्तू नाही, मी माणूस आहे. तिचे शब्द माझ्या हृदयात खोलवर उतरले. एके दिवशी संध्याकाळी उशिरा आम्ही पुन्हा त्या खोलीत होतो. पाऊस सुरू होता. तिने माझ्याकडे बघितलं. आरो, मी निर्णय घेतलाय, ती म्हणाली. मी मयूरला सोडणार. मी गप्प झालो. हाताने तिचा चेहरा हळुवारपणे उचवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूत एक शांतता होती. मी तिला कुशीत घेतलं. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. आम्ही तिथे किती वेळ होतो कळलंच नाही. रात्र संपली, सकाळ झाली. ती माझ्यामध्येच जागी झाली. तू जागा कधीपासून आहेस, ती म्हणाली. ज्या क्षणी तू माझ्या कुशीत आलीस तेव्हापासून, मी हसत म्हणालो. तिने डोळे मिटून पुन्हा माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या केशात हात फिरवत होतो. ती म्हणाली, आरो, मला ही खुशी कधीच सोडायची नाही. मी तिच्या कपाळावर हळू एक प्रेमळ स्पर्श केला. सोडणार नाही, मी म्हणालो. दुपारी तिचा फोन वाजला. मयूर, तिने उचलला. हो मयूर, हो मी बोलते. नको रडू देऊस, मी येते. फोन ठेवून तिने माझ्याकडे पाहिलं. आरव, तो काहीतरी करेन, मला भीती वाटते. मी तिचा हात धरला. भीती सोड, मी तुझ्या सोबत आहे, म्हणालो. पण तिच्या डोळ्यातली भीती कमी होईना. मी तिला पुन्हा कुशीत घेतलं. हात तिच्या कमरेवर ठेवला. तिने डोळे मिटले. थोडी शांत झाली. संध्याकाळी आम्ही तिला सोडायला गेलो. तिला हेल्मेट घातलं. मी गाडी सुरू केली. रस्त्यात तिने हळू माझ्या कमरेवर हात ठेवला. तिची बोटं विणली गेली. मी ब्रेक दाबला नाही, पण मनातल्या मनात एक वेगळाच ब्रेक दाबला होता. आम्ही तिच्या सोसायटी समोर पोहोचलो. तिने हेल्मेट काढले. आरव, उद्या पुन्हा भेटू, ती म्हणाली. हो भेटू, मी म्हणालो. ती निघून गेली, पण माझी नजर तिच्या मागे होती. रात्री 10 वाजले. फोन वाजला नेहाचा. आरव, मी तुझ्याकडे येते, ती विचारू लागली. मला आश्चर्य वाटलं. काय झालं, मी विचारलं. मयूर घरी आहे, तो नशेत आहे. त्याच्यासोबत 2 अनोळखी आहेत. तो मला बोलवतोय थ्रिसमसाठी. आरव, मला घाबरवतोय, ती रडत बोलली. तू तिथेच थांब, मी येतो, मी म्हणालो. पण तिने फोन ठेवला. मी घाईने गाडी काढली. तिच्या सोसायटीकडे धावलो. गाडीतच मनातले गोलमेल पोहोचलो. तिच्या सोसायटीच्या गेट जवळ ती बाहेर उभी होती. पाठीवर एक छोटी बॅग, डोळे लाल. मी त्याला सोडून आलो, ती म्हणाली. मी तिला बाजूला घेतलं. हात तिच्या कमरेवर ठेवला. ये माझ्यासोबत, मी म्हणालो. तिने डोकं हलवलं. मी तिला कुशीत घेतलं. रात्रभर आम्ही एकमेकांत हरवून गेलो. शब्द नव्हते, फक्त श्वास होता. सकाळी उठलो तर ती
अनुजही माझ्यातच होती. आरव, मी आता परत जाणार नाही, ती म्हणाली. मला सोबत हवी आहे, फक्त तुझी. मी तिच्या डोळ्यात बघितलं. नेहा, ही सुरुवात आहे, पण ही सुरुवात धोक्याची आहे. मयूर सोडणार नाही. तू तयार आहेस? तिने डोळे मिटून माझ्या छातीवर डोकं ठेवलं. माझ्यासोबत असेल तर सगळ्यांसाठी तयार आहे, ती म्हणाली. तेवढ्यात दारावर जोरदार थोठावलं. ती घाबरून माझ्याकडे पाहू लागली. मी खिडकीतून बघितलं. मयूर, त्याच्या मागे दोन अनोळखी. हातात काहीतरी होतं. मी हळू नेहाला मागे सारलं. भीती नको, मी आहे. तिचा हात हातात घेतला, मग दार उघडलं. मयूर आत आला. त्याची नजर नेहाकडे गेली, मग माझ्याकडे. आरव, तू माझी नेहा चोरलीस, तो म्हणाला. नेहा कोणाची वस्तू नाही. तिला जिथे शांती मिळेल तिथे राहायचं. स्वतंत्र आहे, मी म्हणालो. मयूर हसला. बघूया, मी येतो परत. तो निघून गेला, पण त्यांचे शब्द खोलवर रुतून गेले. नेहा माझ्याकडे उभी होती. तिचा हात थरथरत होता. मी मागे ओढून तिला कुशीत घेतलं. तिच्या कमरेवरती हात ठेवला. तिने डोळे मिटले. आरव, आपण हे करू शकू का, ती विचारू लागली. मी तिच्या कपड्यावर हळू प्रेमळ स्पर्श केला. नेहा, ही फक्त सुरुवात आहे. मयूर गेल्यापासून 3 दिवस झाले होते. नेहा माझ्यासोबत राहत होती. पहिल्या दिवशी ती गप्प होती. दुसऱ्या दिवशी तिने कॉफी बनवली. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, आरव, मला बोलायचं आहे. मी तिचा हातात घेतला. बोल. तिने डोळ्यात बघितलं. तू मला किती प्रेम करतोस. मी हसलो. माफी नाही, याला अनंत आहे. ती माझ्याजवळ सरकली. तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात, माझे हात तिच्या कमरेवर. मग त्या अनंताची सुरुवात करून दाखव, ती म्हणाली. त्या रात्रीपासून आम्ही शब्दाशिवाय बोलू लागलो, फक्त स्पर्शाने, फक्त नजरेतून. रोज सकाळी ती मला कॉफी द्यायची. कशी बनवलीस, मी विचारायचो. तू आहेस ना, मग गोडच होईल, ती म्हणायची. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ घ्यायचो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून हसायची. आरव, असंच रोज मला हवंय, रोज मिळेल, मी म्हणायचो. पण तिच्या डोळ्यात कधीतरी एक विचार यायचा. मयूर कुठे आहे, तो काय करतोस. ती शब्दात नाही, पण श्वासातून सांगायची. एके दिवशी रात्री उशिरा टेकडीवर गेलो. पाऊस सुरू होता. आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो. ती भिजत होती. मी माझा शर्ट काढून तिच्या डोक्यावर धरला. तिने माझा हात थांबवला. तुला सर्दी होईल, तुझ्या प्रेमाची ऊब आहे, मी म्हणालो. ती माझ्या कुशीत आली. तिचे केस माझ्या गालाला टेकले. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. आरव, मी कधी सोडून जाणार नाही, ती म्हणाली. माहित आहे, मी म्हणालो. पण मनातल्या मनात एक आवाज काहीतरी वेगळंच बोलत होता. पुढचे 8 दिवस सुंदर गेले. रोज एकमेकांची कुशीत झोपणं, सकाळी एकत्र उठणं, डोळ्यात डोळे घालून गप्प बसणं. एके दिवशी ती म्हणाली, आरव, मला तुझ्यासाठी काहीतरी विशेष करायचं आहे. काय, मी विचारलं. गुपित, ती हसली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिने हाताने केक बनवला. इतका गोड आहे का, मी विचारलं. मी आहे ना तुझ्यासाठी, ती म्हणाली. तो केक खाताना मला वाटलं, हेच तर जग सुंदर आहे. एक हात कमरेवर, एक तोंडात केक, आणि नेहा माझ्या समोर. पण 10व्या दिवशी सकाळी नेहा उठली. तिचा चेहरा पांढरा पडला होता. काय झालं, मी घाबरलो. तिने हातात एक पत्र दाखवलं. हे माझ्या बागेत होतं. काल नव्हतं कोणी आत घुसवलंय. मी पत्र वाचलं. नेहा, तू आरव सोबत सुखी आहेस हे मला मान्य आहे, पण मी बदलतोय. एकदा भेट शेवटची. मी तुमच्या प्रेमात अडथळा आणणार नाही, पण तुझ्या डोळ्यात बघून शेवटचं सत्य बोलायचं आहे. मयूर, मी पत्र बाजूला ठेवलं. जाशील नाही, ती म्हणाली. पण तिचा हात थरथरत होता. त्या रात्री ती माझ्या कुशीत होती, पण तिचे डोळे उघडे होते. आरव, मयूरला खरंच बोलायचं असेल तर. प्रत्येक हात पुढे केला की दया द्यायची नसते, मी म्हणालो. पण त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला तर, ती म्हणाली. मी शांत झालो. तिने माझ्याकडे बघितलं. मी जात नाही, पण मनात विचार येतो. प्रेम फक्त आपल्यासाठीच की इतरांसाठीही, तिचा प्रश्न माझ्या मनात उतरवला. 2 दिवस शांत गेले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी रूमवर दार ठोठावलं गेलं. मी उघडलो. समोर मयूर होता, एकटा, हातात गुलाबाचं फूल, डोळ्यात अश्रू. नेहा माझ्या मागे आली. मयूर गुडघ्यावर बसला. नेहा, आरव, मी शत्रूचा शत्रू नाही, तुमचा शत्रू नाही. मी फक्त एक भटकलेला माणूस आहे. तुमच्या प्रेमाने मला शांती मिळेल का? नेहाने माझ्याकडे बघितलं.
मी मयूरकडे. उठ मी म्हणालो. तो उठला. नेहाच्या डोळ्यात दया होती. ती माझ्याकडे वळली. आरव एकदा संधी देऊ का त्याला मित्र म्हणून. मी विचारात पडलो. नेहाने माझा हात घेतला. तिची बोटं माझ्या बोटात मिळली गेली. तुझ्या कुशीत मी हरवले आहे. तिथून कोणी हलवू शकत नाही. पण मयूर त्याला माणूस म्हणून जगू दे. तू द्या परवानगी. मी तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, दया नव्हती. मी मयूरकडे बघितलं. मित्र म्हणून राहायचं असेल तर राहा, पण एकदा का विश्वासघात केलास तर माफ करणार नाही. मयूर रडत म्हणाला, धन्यवाद. पण त्याच रात्री नेहा माझ्या कुशीत झोपली होती. तेव्हा तिने अर्धवट डोळे उघडून विचारलं, आरव. त्याच्या डोळ्यातील अश्रू खरे होते का? मी उत्तर दिलं नाही, कारण मलाही नव्हतं कळत. आणि तिथेच दारावर पुन्हा एकदा ठोठावणी झाली. वेळ रात्रीचे 2:30 वाजले होते. कोण असू शकतं? मी हळू दाराकडे गेलो. दार उघडलं. समोर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक मोबाईल होता. स्क्रीनवर व्हिडिओ चालू होता. त्या व्हिडिओत मयूर होता आणि त्याच्यासोबत तीच दोन अनोळखी माणसे. व्हिडिओत मयूर म्हणत होता, आरव, तू नेहाला माझ्यापासून दूर नेलंस ना, आता मी तुला शिकवेन प्रेम म्हणजे काय. आरवचे शेवटचे शब्द. मित्रांनो, मयूर रडत होता, पण ते नाटक होतं. त्याच्या डोळ्यात घृणा होती. नेहा माझ्या कुशीत थरकापत होती. तिच्या हातात माझ्या हातात, तिच्या कमरेवर माझा हात, तिच्या डोळ्यात भीती. पण मी शांत होतो, कारण मला माहित होतं प्रेम आंधळं नसतं. प्रेम ही निवड असते. आणि मी नेहाची निवड आहे, मयूरचा नव्हे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नेहा थरथरत होती. मी मोबाईल हातात घेतला. मयूरच्या त्या व्हिडिओत तो हसत होता. आरव, तुझ्यासोबत राहून नेहा सुखात आहेस असं वाटतंय ना, पण मी तुझं प्रेम उद्ध्वस्त करीन. लक्षात ठेव, जे माझं आहे ते मी सोडत नाही. नेहाने डोळे मिटले. आरव, मी घाबरते. मी तिचे दोन्ही हात हातात घेतले. भीतीची गरज नाही, मी आहे. तिने डोळे उघडले. पण त्यासोबत दोन ओळखी होते. ते कोण? कोणीही असत, आपण दोघं एकटे नाही. तू आणि मी म्हणजे एक शक्ती आहे. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. आम्ही तिथेच बसलो रात्रभर. सकाळी आम्ही ठरवलं सरळ पोलिसात जायचं. पण तोवर मयूरचा दुसरा मेसेज आला. पोलिसात गेलात तर नेहाचे काही फोटो व्हायरल करीन. आठवतोय का तुझे जुने व्हिडिओ? नेहाचा चेहरा पांढरा पडला. आरव, तो खोटं बोलतोय. मी कधीच नाही केली अशी गोष्ट. पण तो फोटो एडिट करू शकतो. मी तिला कुशीत घेतलं. माती ये, आपण हुशारीने खेळूया. आता आम्ही रोज नवीन ठिकाणी झोपायचं. एक रात्र माझ्या रूमवर, एक रात्र मित्राच्या रूमवर. पण एक गोष्ट कधीच बदलली नाही. रात्री नेहा माझ्या कुशीत येऊन झोपायची. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटायची. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला सुरक्षित वाटायचं. एकेक रात्री तिने माझ्याकडे बघितलं. आरव, तू मला घाबरलेली बघितलीस तरी तुझ्या प्रेमातून मी कोणालाही जाऊ देणार नाही. का? मी विचारलं. कारण तुझ्याच खुशीशिवाय मी अपूर्ण आहे. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा प्रेमाचे शब्द न बोलता फक्त स्पर्शाने बोललो. तिची बोटं माझ्या बोटात, माझे हात तिच्या कमरेवर, तिचे हात माझ्या गळ्यात. आम्ही शब्दाशिवाय एकमेकांतून हरवून गेलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली तर तिच्या हातावर एक लाल रंगाचे अक्षर होते, मयूर. ती घाबरून ओरडली. मी तिच्याजवळ गेलो. ही तुझ्या झोपेत म्हणजे? कोणीतरी रात्री आत आलंय रूममध्ये. मी सगळीकडे पाहिलं. खिडकी उघडी होती. खोण्या होत्या, पण मयूर दिसत नव्हता. नेहा रडू लागली. आरव, मला घरात भीती वाटते. मी तिला कुशीत घेतलं. मग आपण इथूनच दूर जाऊया, दुसऱ्या शहरात. पण नोकरी, पैसे. तू आहेस ना माझ्यासोबत, बाकी सगळं नंतर. ती हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण हसू होतं. आम्ही दुसऱ्या शहरात गेलो. नवीन रूम, नवीन सुरुवात. पहिले 2 दिवस सुंदर होते. नेहा रोज सकाळी मला उठवायची. जागा हो आरव, कॉफी थंड होते. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला ओढायचं. ती माझ्यात पडायची. कॉफीपेक्षा तू गोड आहेस, मी म्हणायचो. ती हसायची. तिसऱ्या दिवशी रात्री नेहा माझ्या कुशीत झोपली असताना माझ्या फोनवर एक व्हॉट्सअप कॉल आला. अनोळखी नंबर. मी उचलला. मयूरचा आवाज. आरव, नेहाला सांग की मी तिच्याशिवाय खाणार नाही. आपण तिघं मिळून राहू शकतो. तिसरा पर्याय काढ, नाहीतर काहीतरी वाईट होईल. मी फोन ठेवला. नेहा उठली होती. तोच होय आरव, मला जायचं त्याच्याजवळ. एकदा शेवटचं मला समजावायचंय. नाही, धोकादायक आहे, पण तो काहीतरी करेन. मी जाते.
तू मागे राहा, पण माझ्यावर विश्वास ठेव. ती गेली. 3 तासानंतर तिने फोन लावला. आरव, मी त्याला समजावलं, तो मान्य करतोय, पण एक अट आहे. आपण तिघं म्हणून एकदा भेटूया सार्वजनिक ठिकाणी, त्यानंतर तो आयुष्यातून जाईल. मी मान्य केलं. भेट ठरली एका कॉफीमध्ये. मी नेहासोबत गेलो. मयूर आधीच बसला होता, हातात एक फाईल. नेहा, आरव, मी माफी मागतो. सगळे फोटो आणि व्हिडिओ या फाईल मध्ये आहेत, तुम्ही नष्ट करा. नेहाने फाईल घेतली. मी तिला मागे सारलं. मयूर, तू खरंच बदललास. होय. तुम्हा दोघांचं प्रेम पाहून मला कळलं, प्रेम म्हणजे मालकी नव्हे. नेहा, तुझ्या कुशीत ज्याला शांती मिळेल तोच तुझा, मी नाही. नेहाच्या डोळ्यातून अश्रू होते. मी तिचा हात धरला. चल निघूया. पण जेव्हा आम्ही रूमवर परतलो, फाईल उघडली तर त्यात फक्त काही जुनी पत्रे होती. फोटो नव्हते, व्हिडिओ नव्हता. नेहा घाबरली. आरव, त्याने आपली फसवणूक केली. फोटो तो कुठेतरी ठेवून गेला आहे. मी शांतपणे म्हणालो, नेहा, प्रेम फसवणूक करत नाही, पण मनुष्य करतो. आपण त्याच्या जाळ्यात आलो, पण आता आपली पाळी. तेवढ्यात दारावर जोरजोरात ठोठावली झाली. मी उघडलं. बाहेर 3 पोलीस होते. आरव, गुन्हा दाखल आहे तुझ्यावर, अपहरणाचा. नेहा, ही मयूरची गर्लफ्रेंड असून तुम्ही तिला बळजबरीने ठेवलंय. नेहा धावत आली. नाही, हे खोटं आहे, मी स्वतःच इच्छेने आली आहे. पोलीस म्हणाले, तुम्हाला चौकशीसाठी यावं लागेल. मी नेहाचा हात धरला. ती माझ्याकडे बघत होती, घाबरलेली पण भरवशाने. पोलीस आम्हाला घेऊन गेले. गाडीत नेहाने माझा हात घट्ट धरला. आरव, हा मयूरचा डाव आहे, पण मी सोडणार नाही तुला. हात सोडू नकोस, बाकी सगळं सोड, मी म्हणालो. गाडी चालू झाली. मागे वळून बघितलं. मयूर उभा होता, हातात 30 फाईल आणि त्याच्या होटावर विजयी हसू. नेहा माझ्या हातात होती. पोलिसांच्या गाडीत मयूरने गुन्हा दाखल केला होता, अपहरणाचा. खरं सांगतो, हा खेळ होता. प्रेम, विश्वास, सूड, युद्ध, सगळं एकत्र. पण नेहाचा हात माझ्या हातात होता. तिचा विश्वास माझ्यावर होता. बाकी जग सांभाळून घेईल. पण पोलीस स्टेशन. रात्रीचे 2 वाजले. नेहा माझ्या शेजारी बसली होती. तिचा हात मला सोडत नव्हता. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला शांत करत होतो. पोलीस इन्स्पेक्टर आला. आरव, नेहाच्या तक्रारीवरून तुझ्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मयूरने फिर्याद दिली. तू नेहाला तिच्या इच्छेविरुद्ध तुझ्याकडे ठेवलोय. नेहा उठली. साहेब, हे खोटं आहे, मी प्रेमाने आरव सोबत आहे. इन्स्पेक्टर म्हणाला. मग मयूरकडे तुमचे फोटो कसे आले? तो म्हणतोय, तू आरवच्या बळजबरीची शिकार आहेस. नेहाचा चेहरा पांढरा पडला. तो खोटं बोलतोय, ते फोटो एडिट आहेत. इन्स्पेक्टर म्हणाला, बघूया. आतापर्यंत तुम्ही दोघंच येथेच राहाल. उद्या सकाळी तपास सुरू होईल. आम्हाला एका खोलीत ठेवण्यात आले. दार बंद. पण नेहाने ताबडतोब माझ्या कुशीत डोकं ठेवलं. आरव, मी घाबरली नाही, पण तुला अडचणीत पाहून वाईट वाटतंय. तू आहेस तोपर्यंत काही अडचण नाही, मी म्हणालो. तिने डोळे मिटले. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. त्या कोल्ड रूम मध्ये फक्त ऊब आमची होती. रात्री 4 वाजता माझा फोन वाजला. पोलिसांनी फोन घेतला नव्हता अजून. तपास सुरू नव्हता. मयूर, आरव, कशी आहेस? तुझ्या डाव्यानेच डाव नाही, प्रेम आहे. आता नेहा माझ्याकडे येईन. तू तिला सोड, नाही तर हे फोटो न्यूज चॅनलवर. नेहाने फोन हिसकावून घेतला. मयूर, एक, तू जे काही करतोस ते प्रेम नाही, तो गुन्हा आहे. आणि मी आरव शिवाय कोणाशीही नाही, समजलं? फोन बंद झाला. ती रडत माझ्या कुशीत आली. मी तिचे अश्रू पुसले. नेहा, आता आपण लढूया सत्याच्या बाजूने. तिने माझ्या डोळ्यात बघितलं. सत्याची बाजू. पण मला तुझ्या बाजूने उभं राहायचंय. मी तिच्या कपड्यावर हळूच प्रेमाने स्पर्श केला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. सकाळ झाली. इन्स्पेक्टरने दार उघडलं. मला चौकशी सुरू होते. दोघांना वेगवेगळे बोलवणार. नेहाने माझा हात घट्ट धरला. सोडू नकोस हा हात. कधीच नाही. नेहा आधी गेली. मी बाहेर बसलो. माझं मन दडदडत होतं. अर्ध्या तासाने इन्स्पेक्टर बाहेर आला. त्याचा चेहरा गंभीर होता. आरव, तू आत ये. मी गेलो. नेहा रडत बसली होती. तिची नजर माझ्यात होती. इन्स्पेक्टर म्हणाला, नेहाने सत्य सांगितलं, पण एक धक्का आहे. मयूर तिचा फक्त बॉयफ्रेंड नाही, तो तिचा पूर्वीचा जबरदस्ती करणारा आहे. ती त्याच्यापासून पळून तुझ्याकडे आली. मी थांबलो. नेहा, हे खरं का? ती रडली. हो यारो, मला लाज वाटत होती, पण मयूर मला मागे वर्षभर त्रास देत होता. मी तुझ्यात सुरक्षित होते. मी तिच्याकडे गेलो. तिचा हात हातात घेतला. नेहा, लाज कशाची? तुझा दोष नाही, तो गुन्हेगार आहे.
इन्स्पेक्टर म्हणाला. मी मयूरला बोलवलंय, आता सत्य समोर येईल. मयूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला. हातात तीच फाईल. तो हसत होता. इन्स्पेक्टर म्हणाला, मयूर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल. बळजबरी, खोटे फोटो, ब्लॅकमेल सगळं मयूरला म्हणाला. साहेब माझ्याकडे पुरावे आहेत. नेहा माझ्यासोबत होती. तिने मला प्रेम पत्र लिहिलं होती. हे बघा. त्याने पत्र दाखवली. नेहा म्हणाली, ती पुराणी पत्रे आहेत. जेव्हा मी त्याच्या जाळ्यात होते त्याने बनावट प्रेम दाखवले, नंतर जबरदस्ती. इन्स्पेक्टर म्हणाला, दोघांच्या बाजू ऐकल्या. आता फॉरेन्सिक तपास सांगेल. तवर मयूर हिरो रोडवर मयूर उठला. हे फोटो मी व्हायरल करणार नाही जर नेहा माझ्याकडे परत आली. नाहीतर रात्रभरात हे सगळे समोर येतील. इन्स्पेक्टर म्हणाला, तू धमकी देतोस? नाही, फक्त माहिती देतोय. मयूर निघून गेला. नेहा थरथरत होती. मी तिला कुशीत घेतलं. नेहा घाबरू नको, मी सत्य सिद्ध करेन. तिने डोळ्यात बघितलं. आरव तू माझं सर्वस्व आहेस. हे संकट संपलंच पाहिजे. त्या रात्री आम्हाला सोडण्यात आलं. पुरावे अर्धवट होते. आम्ही रूमवर परतलो. रात्री 10 वाजले. नेहा स्नानाला गेली. मी चहा बनवत होतो तेव्हा दारावर ठोठावणी झाली. मी उघडलं तर अनोळखी मुलगी. आरव, मी तुझ्यासाठी पेन ड्राईव्ह घेऊन आली आहे. मयूरच्या लॅपटॉप वरून घेतले. त्यातील सगळे फोटो व्हिडिओ नेहाचे नाहीत. तो स्वतः एडिट करतो. हा पुरावा पोलिसांना द्या. मी पेन ड्राईव्ह घेतला. तू कोण? मयूरची एक्स गर्लफ्रेंड. त्याने माझ्या सोबती असंच केलं. मी बदला घेते. ती निघून गेली. नेहा बाहेर आली. मी तिला सगळं सांगितलं. ती रडली, पण आता सत्य हाती होतं. सकाळी आम्ही पोलिसाकडे गेलो. पेन ड्राईव्ह दिला. इन्स्पेक्टरने व्हिडिओ पाहिले. हे पुरेसे आहेत. मयुरीला अटक होईल. पण दुपारी नेहाला एक फोन आला. तिची बहीण बोलत होती. नेहा, आई हॉस्पिटलमध्ये आहे. मयूरने काल रात्री तिला धमकी दिली. तिने ट्रेसने बीपी वाढून घेतला. डॉक्टर म्हणतोय आईला तुझी गरज आहे. नेहा माझ्याकडे बघत राहिली. आरव, मला जावं लागेल ना एकदा आईसाठी. मी शांतपणे तिचा हात घेतला. नेहा, मी तुझ्यासोबत येतो. ही वेळ दगा देणारी नाही, पण मयूर हा मास्टर माइंड आहे. तो आईलाही वापरतोय. ती रडत माझ्या कुशीत आली. मग काय करू? जाऊया, पण माझा हात सोडू नकोस. आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. वाटेत नेहा माझ्या मागे बसली होती. तिने माझ्या कमरेवर हात ठेवला. तिची बोटं थरथरत होती, पण तिने माझा हात सोडला नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचलं. आई रूम मध्ये होती. नेहा आत गेली. मी बाहेर. तेवढ्यात माझा फोन वाजला. मयूर. आरव, आता माझी पाळी. नेहा आईकडे आहे. तू जर माझ्यात हस्तक्षेप केला तर आई बरे होणार नाही. हॉस्पिटलमध्ये माझे लोक आहेत. एक कॉल आणि ऑक्सिजन बंद होईल. मी घाबरलो. मयूर, तू वेडा आहेस का? वेडा नाही, प्रेमी आहे. प्रेमासाठी काहीही करेन. फोन बंद. मी धावत नेहाकडे गेलो. तिला बाजूला घेतलं. नेहा, आपण आईला हॉस्पिटलमधून बाहेर न्यायचं. लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेहाचा चेहरा पांढरा. मग मयूर फोटो व्हायरल करेल. ते मागे घेऊ दे. आईचा जीव मोठा. आम्ही आईला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं, पण तिकडेही मयूरची माणसे होती. रात्री आम्ही थकून एका लॉजमध्ये बसलो. नेहा माझ्या कुशीत होती. ती रडत होती. आरव, सगळं हातातून जातंय का? नाही, आपण ठरवलंय एकत्र लढायचं आणि एकत्र जिंकायचं. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने माझ्या डोळ्यात बघितलं. तू हारणार नाही ना? त्याच्यासाठी तर युद्धही जिंकेन. तुझ्यासाठी तर युद्धही जिंकेन. तिने हसायचा प्रयत्न केला. तेवढ्यात खिडकी बाहेर एक जाडल्याचा आवाज आला. मी तिला जमिनीवर ढकललं. तिच्या वर स्वतःला झाकलं. ती भीतीने थरथरत होती. आरव, आपण वाचू का? होय, पण आता पडावं लागेल. मी खिडकीतून बघितलं. बाहेर मयूर उभा होता. त्याच्या मागे 32 अनोळखी, आणि आता दिसले तेच पूर्वीचे पोलीस इन्स्पेक्टरशी बोलत होते. होय, इन्स्पेक्टरही त्यांच्या पगारात होता. मी नेहाला खाली वाकवलं. पण गप्प राहा, मी काहीतरी करतो. मी फोन करून पोलीस मुख्यालयाला कॉल केला. साहेब, इन्स्पेक्टर भ्रष्ट आहेत. मी तिच्या कपड्यावर हळू स्पर्श केली. नेहा माझ्या कुशीत होती. तिच्या कमरेवर हात. तिची बोटं माझ्या बोटात. तेवढ्यात जोरात ठोठावली झाली. मी दार उघडलं. समोर नेहाची बहीण होती. तिच्या हातात एक पत्र होतं. नेहा, हे मयूरचं पत्र आहे. त्याने आज सकाळी आईला दिलं होतं. मी वाचलं. नेहा, तू माझी होती, आरवची नाही. जर तू माझ्याकडे आली नाहीस तर मी काहीही करेन, पण हे सत्य तुला उद्ध्वस्त करेन. मध्ये उत्तर पत्रात
एक वेगळा लिफाफा होता. नेहाने तो उघडला. तिचा चेहरा पांढरा पडला. आरव, हे सत्य मी तुला सांगायला हवे होते. मयूर फक्त बॉयफ्रेंड नाही, तो माझा भाऊ आहे. नेहा माझ्या कुशीत होती. तिचे डोळे लाल होते. हात थरथरत होता. मी तिची बोटं माझ्या बोटात गुंफली. नेहा, सत्य सांग सगळं, ती म्हणाली. मयूर माझा सावत्र भाऊ आहे. माझी आई त्याच्या वडिलांची लग्न केलं होतं. पण तो वेडा आहे. त्याला स्त्रियांबद्दल तिरस्कार आहे. त्याने भूतकाळात माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आईला सांगितलं तर तिने मला खोटं बोलू नको म्हटलं. मग मी पळून तुझ्याकडे आले. मी तिचे अश्रू पुसले. आता कोणीही तुला सांगणार नाही. खोटं बोलू नकोस. तू सत्य बोलशील. आता सत्याच्या बाजूने लढूया. तिने हात घट्ट धरला. तुझ्यासोबत लढेन. आम्ही ठरवलं थेट मयूरच्या घरी जायचं. नेहाची आई तिथेच होती. रात्री 11 वाजले. मी नेहाला घेऊन दार उघडलं तर मयूर हसत होता. बघ, प्रेमात जोडी परत आली. पण आता आई येते आहे. तिला सांगशील का तुझं सत्य? नेहा पुढे झाली. होय आई, ऐक. तिने सगळं सांगितलं. आई रडू लागली. माझी चूक होती बेटा. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मयूर म्हणाला. आई, तू तिच्यावर विश्वास ठेवशील. मी तुझा मुलगा आहे. मी पुढे आलो आणि ही तुझी मुलगी आहे. तू तिला प्रेम समजलंस पण ते हिंसा होती. तेवढ्यात आई पुढे आली. मयूर, थांब. तू माझा पोरगा आहेस पण तू हिंसक झालास. पोलीस बोलवीन. मयूर म्हणाला. मग बोलव ना, मी काही करेन. मी तिला ढकललं. नेहा ओरडली. आरव, ती धावत माझ्याकडे आली. मी तिला म्हणालो, भीती नको, मी ठीक आहे. आता थांब, तुझी वेळ संपली. आई दरम्यान आली. माझ्या मुलाने लढू नका, मी बोलवते पोलिसांना. पोलीस आले. मयूरला अटक झाली. पोलिसांनी मयूरला नेलं. आई रडत होती. नेहा रडत होती. मी जखमेसह तिला कुशीत घेतलं. आई म्हणाली, नेहा, माफ कर मला. मी तुझ्यासोबत नाही केला नाही. नेहा म्हणाली, आता सगळं बरं आहे. मी आरव सोबत राहणार, प्रेमाने, स्वातंत्र्याने. आईने माझ्याकडे बघितलं. आरव, तू खरा पुरुष आहेस. नेहाची काळजी घेशील जीवापेक्षाही जास्त. मी म्हणालो. आम्ही आईला सोडून परतलो. रूमवर परतलो. नेहाने माझी जखम नीट बांधली. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली. आरव, आता सगळं संपलं का? होय होय नेहा. आता फक्त आपण, प्रेम, शांतता, खुशी. यापुढे कोणीही आपल्यात येणार नाही. तिने डोळे मिटले. मी तिच्या कपाळावर स्पर्श केली. ती हरवली मी हरवलो तिच्यात. रात्र होती पण यावेळी अंधाराची भीती नव्हती, कारण प्रेमाचा प्रकाश होता. ही होती आरव, नेहा आणि मयूरची कथा. मित्रांनो, ही संपूर्ण कथा इथे संपवतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या मन चलचल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खाली कमेंट करा. आरव आणि नेहा अमर रहो आणि अशाच रोमॅन्टिक, भावनिक, रोचक कथा रोज येत राहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं प्रेमच आमची ताकद आहे. भेटू पुढच्या सुंदर कथेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.